नमस्कार शेतकरी मित्रांनो, THFS वेदरमध्ये तुमचं स्वागत आहे. बांधवांनो, आजचा जो विषय आहे तो कोल्हापूर कर्नाटक संदर्भात स्पेशल हवामान रिपोर्टचा. आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये गरमीची लेवल चांगली वाढल्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. या संदर्भात आपण अगोदरही खंडाच्या रिपोर्टमध्ये पूर्वकल्पना दिली. मग ह्या पावसाची व्याप्ती किती असेल आणि विशेष विनंती सर्व शेतकरी मित्रांना असेल, म्हणजे ज्या भागामध्ये आज अक्षरशः पिकांना पाणी सोडले, अक्षरशः उद्या किंवा 4 दिवसामध्ये पाणी द्यायची वेळ येईल, अशा शेतकऱ्यांनी आपला तालुका जिल्हा कळवायचा आहे कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे. तर सुरुवात करतोय कोल्हापूर आणि कर्नाटकच्या हवामान अंदाजापासून. कर्नाटक तसेच कोल्हापूर भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून पावसाची गरज भासते. उष्णतेची लेवल महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकालाही मागील 5 ते 6 दिवसापासून जाणवते. पण मागच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितल्याप्रमाणे आणि लाईव्हमध्येही सविस्तर सांगितल्याप्रमाणे पावसाची लवकरच या भागामध्ये एंट्री होणार आहे. तर कर्नाटक तसेच कोल्हापूरचा कोणता भाग सर्वाधिक पावसाच्या रडारवरती असेल ते देखील पाहूयात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओवरती फक्त बॅनर आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून व्हिडिओ मी उद्या किंवा परवा नक्कीच देण्यात येईल. तर कर्नाटकपेक्षाही कोल्हापूरला लवकर अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय. कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये दिनांक 18 ऑगस्टला पाऊस एंट्री मारतोय. त्याचबरोबर 17 तारखेला वातावरणामध्ये चांगली निर्मिती होईल, पण कर्नाटकच्या दक्षिण भागाकडे पाऊस जोर धरणार आहे. पूर्वेकडेही चांगला मेघगर्जनेसह पाऊस धरेल. बिजापूर बसव कल्याणमध्ये सुद्धा पावसाची एंट्री ही 17 तारखेला संध्याकाळी होईल. 18 तारखेला कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये एंट्री होणार आहे. पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मेघगर्जनेचे देखील प्रकार घडतील. आता व्याप्ती सांगायचं म्हणलं त्याच्यामध्येही तो 20-25% भाग तो सोडणार आहे. पण पावसाचा जो आगमनाचा काळ आहे आणि राहण्याचे जे दिवस आहेत ते म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी एंट्री झाल्याच्या नंतर 18, 19, 20 या कालावधीमध्ये 3 ते 4 दिवस असल्यामुळे बरेचसे भाग तो कव्हर देखील करेल. कर्नाटकची परिस्थिती बघायला गेलं तर मागील पावसात तुलनेमध्ये ह्याही वेळेस पाऊस चांगला जोर धरणार आहे. सलग 3 दिवस या भागामध्येही देखील कोल्हापूरबरोबरच हा पाऊस असणार आहे. तर विशेष करून पूर्व भागामध्ये सर्व ठिकाणी हा पाऊस असेल, मात्र दक्षिण भागापेक्षाही जास्त पाऊस हा पूर्वेकडे राहणार आहे. मात्र पश्चिम भागामध्ये पाऊस हा भाग बदलत राहील. तर जिल्ह्यानुसार माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये देऊयात. तर आता महाराष्ट्राबाबतीत आपण थोडंसं बोलूयात. त्याचबरोबर कर्नाटकला अजून एक गुड न्यूज अशी आहे की कर्नाटकमध्ये हा पाऊस गेल्याच्या नंतर परत 24, 25, 26ला पावसाची एंट्री पुन्हा होणार आहे. तो झडीसारखा असणार आहे. एकंदरीत पावसाच्या अभावी पिकांना पाणी द्यायची वेळ मात्र तुमच्या भागामध्ये कमी येईल. सध्या बऱ्याच ठिकाणी पाणी देण्याचं काम चालू आहे. तर आता महाराष्ट्राची परिस्थिती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील 2 दिवसापासून तर काही ठिकाणी 4 दिवसापासून तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी दिवसापासून मोजके भागामध्ये शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. ती वेळ आता मराठवाड्यावरती देखील लवकरच येणार आहे. पण एक 15-16चं पावसाचं जे गणित आहे ते स्थानिक वातावरणामधून काही ठिकाणी दिलासा देणार आहे. तो भाग म्हणजे नांदेडचा, तो भाग म्हणजे लातूरचा मोजका भाग आणि वाशिम, हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे. या स्थानिक वातावरणाच्या पावसामध्ये आणि एक तेलंगणा तसेच छत्तीसगड मागे लो प्रेशर झाल्यामुळे गोंदिया, चंद्रपूर, भंडाऱ्याला उद्यापासून स्थानिक वातावरणाचा फरक पडतोय. म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन गरमीची लेवल अधिक वाढून मुसळधार सरींची शक्यता ही मोजक्या भागामध्ये असणार आहे. पण 16, 17, 18 या कालावधीमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा रडार बनलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील तुलनेमध्ये पाऊस मात्र ह्यावेळेस कमी असेल. उगा 10 ते 25% भागांना हा पाऊस असेल. उर्वरित भागांमध्ये पावसाची जी कंडिशन आहे ती स्थानिक वातावरण तयार होऊन मोजक्या ठिकाणी सरी असेल, अशीच ही कंडिशन भागांची असणार आहे. एकंदरीत हा होता रिपोर्ट. आणि कर्नाटक तसेच कोल्हापूरसाठी पुन्हा एकदा सांगण्यात येते की 17 तारखेपासून 17 ऑगस्टपासून तुमच्या भागामध्ये पाऊस एंट्री करतोय. काळजी नसावी. मात्र कॉमन तारीख ही 18च असेल, कारण 18 तारखेला व्याप्ती पूर्ण होईल. 18 तारखेला संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळत्याच्या वेळेला कोल्हापूरचा बराचसा भाग तो कव्हर करेल. धन्यवाद.